भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न मोडलंय। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचं अधिकृतपणे जाहीर केलंय। सांगली येथे स्मृती मानधना हिचे लग्न काही मिनिटांवर असताना वडिलांना हार्ट अटॅक आला होता। त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। स्मृतीसाठी हा सर्वात मोठा धक्का होता। स्मृतीने त्यानंतर आपलं लग्न पुढे ढकललं, पण रविवारी अखेर स्मृतीने आपण या नात्यात कायम राहणार नसल्याचं सांगितलंय। स्मृतीसाठी हा वाईट काळ आहे, पण वाईट काळातही कसं सकारात्मक राहायचं हे स्मृतीकडून शिकायला हवंय। कारण लग्न मोडत असल्याची पोस्ट स्मृतीने केली, पण त्यामध्ये एक वाक्य असं लिहिलंय की सर्व चाहत्यांची मनं तिनं जिंकली आहेत। स्मृतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की मला वाटते की आपल्या सर्वांचं एक ध्येय असतं आणि माझ्यासाठी ते ध्येय नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणं हेच राहिलंय। मला आशा आहे की मी भारतासाठी खेळत राहीन आणि देशासाठी बराच काळ ट्रॉफी जिंकत राहीन। स्मृतीने आपलं यावेळी लक्ष पुढे क्रिकेटवर केंद्रित करणार असल्याचं म्हटलंय। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडल्याचं दिसते। आता देशासाठी ट्रॉफी जिंकण्याचा मानसही तिने व्यक्त केलाय। चाहत्यांना स्मृतीची ही गोष्ट सर्वात जास्त आवडली आहे, त्यामुळे चाहत्यांनी स्मृतीला चांगला प्रतिसादही यावेळी दिलाय। दरम्यान स्मृती मानधनाने वाईट काळ अनुभवलाय, पण तिने सकारात्मकता दाखवली आहे, त्यामुळे चाहते तिच्यावर खुश झालेत।